नवी मुंबई आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील नियोजित लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना थेट जोडण्यासाठी मेट्रो लाईन 8 उभारली जाणार आहे. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सिडकोच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या उपनगरांना प्रथमच थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंजुरीनंतर या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून यामध्ये प्रस्तावित 11 स्थानकांचा समावेश आहे. हा मार्ग मानखुर्दहून वाशी खाडी पूल ओलांडल्यानंतर थेट सायन पनवेल महामार्गाशी जोडला जाईल. त्यानंतर नेरूळ, सीवूड्स आणि उल्वे यासारख्या प्रमुख निवासी आणि व्यावसायिक भागातून प्रवास करत ही मेट्रो थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण 337 किलोमीटरच्या मेट्रो जाळ्यामध्ये आता या मार्गाचा समावेश करण्यात आला असून सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. लोकनेते दिबा पाटील विमानतळ येत्या 25 डिसेंबर रोजी सुरू होण्याची दाट शक्यता असल्याने या परिसरात वाढणाऱ्या संभाव्य वाहतूक कोंडीवर मेट्रो 8 हा प्रभावी उपाय ठरणार आहे. या मार्गामुळे मुंबईहून विमानतळावर जाणे अत्यंत सुलभ होईल आणि दोन्ही विमानतळांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल. विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांच्या वाढत्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी ही मेट्रो लाईन भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.